बोललाच का मधी कुरड्या केसाचं ह्याचं तोंड बघितलं की काहीच काम होत नाही. बरं काय काळजी करू नको, तुला बैल एकदम टाकाटक घेऊन देतो. पण मी काय म्हणतो ऐकून घे. काय बरं जाऊ दे, तुम्हाला नाही काय बोलत. हे तुझं काय वर्णन नाही ना अजून दुसरं काय. पण तुला कसली पाहिजे बैल ती सांग ना. असं पाहिजे ना आपल्याला, पोरीला बी फिका पाडला पाहिजे. हा एकदम नातकुळा. तू काय तू काळजीच कर नको. तू ऐश्वर्याला बघितलंय का कधी? हो तिथं गाल बघितलं का कसं गुळगुळीत असतात, तशी तुला बैल जुडी घेऊन देतो. बिनधास्त राहा. हे बाप्या चल चल. बाप्या. अरे हे माणसं काय तुझ्या गावातली आहे का काय बैल घ्यायला आले? होय सगळी माझ्याच गावची ती आणि पोरं दोन ती. जोडे घ्यायचे. ती एक लय बुटक चाटळ दिसतंय रे. असू दे, तुला पैसे मिळाल्याची कारण एक तात्या. काम कर, आता 2 जोड्या द्यायच्या तुला. मस्त पैकी 2 जोड्या बघून देतो. पण ह्याची दलाली कोण घेणार आहे? ए नाही नाही मला नको बाबा, मी गावातला अरे प्रतिष्ठित मला म्हणतोय, तुला नाही मला. तुला मी देणार नाही ह्यांच्याकडनं घेऊन. किती द्यायची ती नीट सांगा अगोदर. आता जी ठरलंय तीच ना बापू गेले कवच नाही काय नाही. की नेहमी बाजारात काय ह्याच्यापेक्षा जास्त बी नाही आणि कमी नाही. देणार आहे म्हणजे ना? देणार. हा तुझा चेहरा बघून तू इतका चावटन चाबराय वाटत नाही मला. नाही. तसा गोळ काय करू नको बरं. मला परफेक्ट दलाली नाही, पाहिजे. नाही रे, तुझ्यावर लय जीव आहे माझा. हा, ये बघ ठरव, त्यांना सांग हो, हो, पैसे त्यांना द्यायला. सांग. हो, जा पटकीनं चल. चालतंय आणि ये चालतंय. लवकर. हो हो पहिल्याचा कसा आता चांगला डाव लागलाय म्हणा. अरे आमल्या आज बरं झालं का आलाय तू इकडे? अरे 1-2 बैल आहेत का चांगली? मिळतील ना. भेटतील ना. हा, मिळतील. बाजारात गाय असून बैलच का मोठा हा, आला. हा, हा. बरं चालतं, एक काम कर. हा. 1-2 बैल जोडी मस्त पैकी बघ. मी दुसऱ्या बघून आलो. बरं चालतंय चालतंय. अरे भाग्या, ए, अरे तुझ्या मायला किती हुडकला काय प्रॉब्लेम झाला तुला सांगतो. माझा एक जोडीदार आलाय जुना, त्याला 2 बैल जोड्या घ्यायच्या. एक मी ठरवली, पण एक हे आपलं जुळवून देणार नाही व्यवस्थित. हे बघ काय काबरापणा करू नको बरं. गावातला माणूस अरे दोस्त आहे ना का मी तुझा. हा? अरे लगेच या होरालाच बसतो का काय दमदर अजून त्याला बघायचं आहे, पसंत पडायचं आहे. हा पण व्यवस्थित करून द्या. पण मला एक सांग, दलाली किती देणार मला? यातच सांगावं लागणार आहे. आयला बरं बघणार चांगलं आहे. दिसतंय तू. बरं ठीक आहे चालतंय, काय काळजी करू नको. ओळखीन व्यवस्थित तुम्हाला दलाली मला द्या. एवढं देतो. असं ना. हा. मग तुझा बैल खपावला म्हणून तू टेन्शन घेऊ नको. चल चेपानी पाचिंग का ना. होणार की तेवढं. बर बर बर. दादा मामा आज परत चाललंय का? आज काय कोण बिकून या अलीकडे इकडे की आज काय टिळा बिळा लावूनच आहे. मग काय आयला आपल्याला पहिले पण हरतील नाही काय नाही. आणि बघून तरी हा अण्णा मला सांगा तुम्ही, मी आतापर्यंत कुणाची नियार ठेवलंय? बरं ऐका ना, एक काम करा. मला आहे ना अर्जंट 2 बैल जोड्या पाहिजे दादा मामा. लगेच हा बोला ठरलं द्यायचे. 1,55,000. हा 1,55,000. नव्वदला देता का? द्या राव, आम्ही लांब का घेतलं नाही. नाही म्हणे बघा. नाही ना इतकं असतं वय. इथं द्या. अरे उघडं काय करायचं असं तरला द्या. आंबा येडू दोघी बहिणी गप्पा तर वाऱ्यानं जाय. माशानं मारलाय दणका गप्पानी जुळवाय. काय संपत ना. अरे काय 2 जण काय बाजार लुटायला का राताळ्यानं व्यवहाराचं बोलतो. काय म्हणतोय संपत नाही. आपल्याला आहे ना 2 भानाट पैकी बैल जोड्या घ्यायच्या. तुम्ही काळजी करू नका. मस्त पैकी गुबगुबीत माणूस गावलाय. किती रगात प्यायचं ते तुम्ही प्या. मला बी खाऊन द्या, तुम्ही बी खा. ए पुसणारे यार पुसणारे. यायचं का वस्तीवर लगेच दाखवतो जोड्या. वस्तू लगेच चांगली बैल आहेत ना. गुबगुबीतच. गुबगुबीत मंचन जावची खरजुल्या कुठे बैल चांगली पाहिजे. 40,000 रुपये देतो तुम्ही 12 महिने हातबटीत पेता असता. बिअर पाचता तुम्हाला. ना तुम्ही जुना व्यापार आहे म्हणून मी तुमच्याकडे आलोय. ह्या बघा मला काय बी करा, पण मला 2 बैल जोड्या पाहिजेत. एकदम बनाट आण ना. लगेच घेऊन देतो. ह्या बघा तुम्हाला माहिती ना माझा विश्वास किती आहे कायम तुमच्यावर. मी तुमच्याकडेच येतो का नाही. पहिली एक बैल जोडी घेतली तुमच्याकडून, घेतली का नाही अण्णा? घेतली ना. बरं एक काम करा. हा कोण आहे काय कोण नाही कोण. ह्या बघा हा कसं वाटतंय तुम्हाला? बरोबर आहे. इथंच राहून द्या बरोबर 90ला. हे ह्याला काय 100 नाही कमी. तुम्हाला माणूस काय का नाही अण्णा? हेच एक काय नंबर समजत माझी. मग नाही लाखाला तुम्हाला. परत.
लाकडा म्हणजे ती बाबा जेवला पतार पालत उंडग्याचं घर गावाच्या खालत असंच काम करायचं. बरोबर हा राहून दे ह्या बाका म्हणजे काय झालं तिथंच झालं की अण्णा ते राहून दे बरोबर बरं एक काम करा शेवटचं शेवटचा एवढ्यापर्यंत हेच जमतंय. कमी असं ना हा. बर ठीक आहे चालतंय चला चालतंय ए तात्या हे ज्याला हे कशाला आलं इकडे काय रे कशाला आलो तुला भेटायला आलो आणि कशाला काय किसना बापू गेले कवच नाही काय नाही बापू कस काय झाले कस काय ह्या सांगा बाबा, तात्या. मी काय म्हणतो बैल जोडी घ्यायची म्हणजे काय बाजारात ना छटाक वर नसून आणायची इतकं सोपं नाही सगळ्या बाजारात नुसत्या गाय आहेत बैलाचा थोडा प्रॉब्लेम झाला जरा समजून घे राम्या तुझं कसं आहे आज लग्न केलं की तुझ्या पोर खेळवायला पाहिजे असं कुठं असतं का सांगावं लागतं त्याला म्हणजे तू एक काम कर पहिलं आहे तू टेन्शन घेऊ नको तुला टकाटक बैल जोडी देतो तुला जाधव वस्ती माहिती नामदेव जाधव हा त्यांच्या वस्तीवर टकाटक बैल जोडी आहे फक्त कसं आहे तुम्ही टेन्शन घेऊ नका तुम्हाला बैल हे पोरे गडबड करत जाऊ नको बैल काय बी होईना, आता आपल्याला बैल भेटलाच पाहिजे अरे त्याशिवाय वा. घरी जायचं. मामा म्हणजे इथं बैल नाही भेटणार आपल्याला. अगं चिव इथं नाही त्यांनी सांगितलं जाधव वस्ती आहे मग आता जाधव वस्तीवर जायचंय आपल्याला काय बी पाहिजे पण आपल्याला बैल खावला पाहिजे अगं दम धीर राहावं लागतं त्याला हे चल बापे हे चला उभं टाइम पास नको चला चला की चांगलं चला अरे बाबा माझं लय वजन काय सांगू तुम्हाला तात्या नाव त्याला बैल कोण आणि तिकडे कुठं चाललाय इकडे या. या इकडे ए, या इकडे चला आता तुम्हाला तात्या बैल दाखवतो जोपर्यंत मी आहे तोपर्यंत अजिबात काही टेन्शन घ्यायचं नाही है का नाही बाप्या अगदी बरोबर हे बघा तुम्हाला माहिती ना दलाली मधला परफेक्ट माणूस 25 गावात माझं नाव आहे शेवटी कसं असतं गर्दी कुठं होती जिथं क्वालिटी आहे तिथं गर्दी होती हे बघा तुम्ही काय टेन्शन घेऊ नका माझ्या 3 पिढ्या दलाली करतोय मी म्हणजे आजा बाप परत मी तुम्हाला अशी बैल जोडी घेऊन देतो ना आता तुम्ही मरुस तर माझं नाव घेता मला मारता काय तुम्ही बायला मरुस तर मी नाही अच्छा बघा बघितलं का हे श्यामा हा बघा आला श्यामराव माझा जुना जोडीदार अच्छा तुम्हाला आजची खिलारी जोड घेऊन देतो ना बैलाची हा. तुम्ही आयुष्यभर माझं नाव घेता काहीच काळजी करायचं तुम्ही बिनधास्त राहायचं चालेल हे माझा मित्र बाप्या हा? नमस्ते ही सगळी त्यांना बैल जोडी घ्यायची श्यामराव बर 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 मी त्यांना म्हणलं ती दुसरीकडे चालली होती बोंबलत आणि म्हणलं रत्ताळ्यांनो असं काय करता तुम्ही श्यामराव कडे असते भारी भारी गोहरी आहेत का नाही? श्यामराव सारखी दिकणी आहेत बर मी काय म्हणतो आता बर तुम्ही आता इथं थांबा ए हे बघा ही ह्याला बी घ्यायची ही दुष्काळात वाननेर बघितलाय का तुम्ही 1967 सालचा राष्ट्रीय उठाव त्याला बघितलं की त्याचं ध्यान होतं मला बरं, तुम्ही आता इथं थांबा मी बाकीच्या काय आमच्या पर्सनल गोष्टी आहेत ते बघतो आलो का? व्यवस्थित करा बरं का काय तुम्हाला तर समजतं का हो मैंने दिल तुझको दिया आणि तूने पेर हात भट्टी पे किया असलं काम तुमचं थांबा येतोय तो बोलतोय जरा चल बरं लईच मोठा तंबू आमदाकडे सरख्या किती अयो नाही मारती काय नाही करत बाबा अरे ही समधी खिलारी जातीच्या गुरायत हे ना हा आपण श्यामराव मला खिलार जातीच घ्यायचंय काही इंजेक्शनचा गाऱ्या देतो का काय एखादा नाही बाबा आपल्याकडे तसली गुरच नाही ती नाही गुरं ठेवत बी जाऊ नको बरं मी काय म्हणतो ऐकून हा, घे. बोल. मला फायनल एकच आकडा उगा ती 5-6 पाणी लावत बस नको एकदाच सांग किती बर, बर. होईल त्याची किंमत काय होईल त्याची फायनल किंमत बघ 71,000 रुपये होत्या काय मुंग्या बिंग्या पेला का म्हणजे इतक्या लांबनं माणसं घेऊन मी आलोय हा. फेमस गोटा आहे म्हणून हा आणि तू आपला हळकुंडासाठी काय लगीन म्हणू नको एकदम व्यवस्थित किंमत सांग हो बघ हा. 71,000 फायनल आहे त्याच्यावर 1 रुपया ना त्याच्या खाली रुपया बी नाही काय तुला समजत माझ्या दलालीचं काय अरे दलाली धरून सांगितलंय बाबा पाहायला लई चाप राहिला का तू बर बर असून दे काय टेन्शन घेऊ नको पद्धतशीर तुझा मी गोरा घालवतो हा, हा. काय सुद्धा काळजी करू नको हा. पण मी काय म्हणतो ऐकून घे ना. हा बोल तुला वरनं मी 700 रुपये जेवाय देतो बरं हा, चालतंय की. म्हणजे तुझ्या ध्यानात राहते आणि 700 फेमस हा, झाले हा, हा. आठवड्यात काय वादच नाही 700 दिलं बरं थांबा आता त्यांची नजर माझ्याकडे आहे मी ऍडजस्टमेंट करतो हा. बर बर चालतंय ए या इकडं चला पटकिरा
नाव काढलं की बंदा हजार माझ्यावर तेवढं प्रेमच आहे पण लोकांचं. इथं बी चांगलीच तुझी वाट बघत लोक बाप्या पहिलं घ्यालोय आपण कोंबड्या नाही घ्यायला आलो. वेळ लागत असतो जरा. काय झालं काय झालं ते एकदम सांगतो ना हे बघा गोरा कस काय वाटला तुम्हाला छान हा? मस्त पैकी. अरे गोरा त्याचं डोळं जर बघितलं ना तर कॅटरीना कैफ सारखं डोळं आहे. काय सांगू तुम्हाला झील चावला सारखं त्याचं पाय अरे वा. हो. बिपेशा बासू सारखं त्याचं कान आहेत माझ्या सारखा स्वभाव आहे हा? काय पाहिजे अजून पण ती शिंगात आहे का असा अरे शेंगा तर असा नसतो अहो, असा असतो काय शिंगा 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 सांगायचं रे ह्याला मी बैलाच्या शिंगाने हाणीन बरं नाही नाही थांब थांब तात्या तसलं काय डोक्यात घेऊ नको तात्या, पटा. की किती म्हणतात किती म्हणतात असं वाळलाय सगळे वळला बिळला वळला सगळं सगळे आहे, चाल. किती म्हणतात? किती म्हणतात हे बघा फक्त या वरात खटखुट करू नका हा बोल ना. तेच म्हणलं. त्यांनी एकाच किंमत सांगितली 95,000 रुपये अरे तात्या एवढा घास नाही बाबा ह्यांचा आमचा पण अरे काय मग काय शिर्डीचं पिलू घ्यायला का बापू हा? काय बोलतोय मला चाल दाडावं लागल कुठं अरे थांब जरा जरा दम धर अवघडच बोलला काम म्हणजे आहे. दिले काय तात्या काय ते कमी जास्त बघ हे पक्या तुला येतोय ना काय व्यवहार बोल जरा तात्याला सांग समजून तुझ्या ह्याच्यात अरे तसं कुठं बी बिगर विचारता हात नाही काढायचा गैरसमज होतो माणसाचा हा नाही नाही एवढ्यात नाही होणार या हात घालून वर कुठं असं घालतोय हा काय करतोय ते काय नाही. अरे तसं कसं होईन तू केसासारखा तुझा विचार कसं निगेटिव्ह आहे काय समजत नाही हे बघ एवढ्यात होईन फायनल तुम्हाला अरे बोट दाबू नकोय माझं आटामध्ये. सोड, सोड. हा जा तिकडे होय तिकडे पडेल काय बरं एक काम करा हा. थोडं 10-5 कमी होत्या पण नाही अपेक्षा करू नका बरं नाही तर त्यापेक्षा किटली गरम व्हायची हा? ही तात्या व्यवहार एकदम व्यवस्थित करा. 51,000 हा, लय. पर्यंत ए बाप्या 51,000 काय आपला बाप बसलाय वय तिथं बैल घेतोय आपण बैल आणि ती बी खिलारी काय तुम्ही जरशा खोडणी आलाय वय इथं बाकी- ए तुला बघ रे हे बघा 14,000 कमी करून 81,000 फायनल करू म्हणजे हे आंब्याच्या झाडाला वडाचा पार आणि बैल सोडून म्हशीच्या चांगाव नांगराचा भार तयार आहे ना तुम्ही सगळेजण? ऐकलं का काय म्हणतोय तात्या हे आता सांग डोले तुझा पुन्हा लय कुठं नसतो अजून ठरव पक्या काय बोला रे? घ्या पा तुम्ही बोललो की कमी जास्त काय काय इतकं असतं वय आता ते अरे म्हणले ना. अजून कमी नाही. मग किती सांग बरं एकदाच फायनल 61,000 करून टाक चल असू दे असू दे आप्पा हो म्हणा एक मिनिट आहे का फायनल 71 करू चला टेन्शन घेऊ नका हा म्हणला ना हे माणूस असं होतं असा नारळावणी वरनं टणक आतनं गोड पाणी तसं तात्या बघ ना. आज झालंय आता फायनल झालं ना हे चला तुला द्यावं लागेल बरं. उगा हाजाला अंधार नको. पेक्षा मग. तुला वरचं द्यावं आज लागतं चला का? चला ए, श्यामा. आणि तुला
शेवटी केलाच का नागपूर? हा नाच केला की पुरा बघा ना घेतला घेतला मग बर बर अभिनंदन. काय लक्ष्मीबाई आमच्या अगोदर हजीर व्हा इकडे. चांगल्या कामाला नको का जायला? बरं बरं शेजार धर्म पाहायलाच पाहिजे आणि सगळे आपलीच आहेत. हा. वाजवा. बापू काय राम राम राम. काय चाललंय? बरं चाललंय. तुला बैल दिल्यापासून तू चहा प्यायलाही बोलवलं नाही का? अरे काय सांग चहाला बोलवणार होतो तो आलाच नाही तर काय सांगू. काय झालं, तो जो दलाल होता ना तात्या नावाचा, हा, हा, तो माझा लय जवळचा आणि जुना मित्र आहे. अच्छा. त्याच्या आज्यापासून बैलाची ती दलाली करतात. हा. आणि तो मला चल 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 आपण एक गाय घ्यायची आता आणि ती एका जोडप्याला विकायची. अच्छा. म्हणून ती गाय घेतली आम्ही हा हा आणि एका जोडप्याला दिली. त्यांनी दावा बांधल्यानं वस्तीला नेली. बरोबर. अरे का काय सांगू, 10 लिटरची गाय ती आली 6 लिटरवर. अरे बाप ते असं कसं काय. आता काय सांगू तुला, ते ना सगळा तमाशा, ते नवरा बायकोचा धिंगाणा असता तमाशा. लय मग मारा मारा नाही, झाली. नाही, नाही, नाही ना, मिटवलं ना बाबा. ज्याची गाय होती त्याच्याकडे गेलो, ती सगळं मिटवलं हा. आणि तिथून सगळं ते निस्तारलं. डोक्याला लय त्रास झाला. बरं झालं आठवलं. हा. अरे तुला जी मी बैल दिला हा. तो दूध देतो का रे व्यवस्थित? अहो बापू, काय
आपलं सोन्या बैल आहे, बैल दूध देतो का? आईला काय आता ह्या वयाला काय झालंय काय आपा खरंच नाही ते काय डोक्याला काय म्हातार वयामुळे काय सुधारणा बघ खरं सांग अरे म्हणतो ना त्यामुळेच, कारण एकदा साठी वलंडली केस पांढरे झाले खरं, खरं, की खरं. माणसाचं पार हे होऊन जातं. एवढं डोक्यात नाही रे, इतकं डोक्यात गोंधळ आहे ना सगळा. हा. बर काय तू कधी नेतोय घरी, कधी दाखवतोय बोला बैल बिल काय व्यवस्थित दाखवतो, आहे? काय हरकत नाही. चहा पाण्याला ये बा आपल्या घरी. चालतंय चालतंय हो चालेल. आजच ये लगेच. हा येतोय तो तुला. अरे काय पोरांनो ते दिसतं मैदान झालं. अरे नुसती हवाच. मैदाना गाडी आली त्याला का आणि बैल कशी पळत होती नुसती. नुसती बिंगरी घेतच नुसती पट्टीवर राडत चाललेला. अरे लय मजा येते मैदानात. हे अरे नुसतं काय सांगताय, मला नेत नाही आणि काय नाही. कधीतरी नेत पण जावं की, मला सोडू सोडू जाताय. तू असते का जागे मला नेत नाही. होय सगळं- तुम्ही सांगता का मला? सगळ्या गावात हिंडत बसतो तुला हुडकत बसतो आम्ही. परत त्याला मला सोडून जायचं नाही. अरे तुम्हाला माहितीये का हा. त्या दिवशी काय झालं. अरे त्या झेंडेवाल्याने झेंड्यावर धरलं आणि त्यावर तर सगळ्याच गाड्या सुटून गेल्या बघ. आका गड्डच त्यांनी बाद करून टाकला. बातच केलं होय. मग काय लागा परत ती गट रिटर्न घेतला बाबा. घेतला पण हो मग परत शरीर होणार केला का गटपाट झाल्यावर घेतलं की परत. परत न्यायला नाही गट पळाय मग. कायला करा नवीन बैल घेतला का आम्हाला सांगितलं असतो नाही तू अरे पिंट्या तो असतो का जाग्यावर? जागेवर नव्हतं पण कमीत कमी कळवायचं ना आम्हाला. सांगितलं का म्हणजे आता तुला किती ओळखायचं? तो असतो कुठल्या तर कामाने गेला बाहेर. आम्ही 4-5 जण गेलो नका नसतं ते का ना गोलाला टाकूनच बैल की करे. बरं ते आता राहू दे, पार्टी दे आम्हाला सगळ्यांना. ओकेच ना या पिंट्याच्या मध्येच असतं. अरे पिंट्या लग्न झाले का माझा अनेक? अरे राम्या, अरे ती लग्न झाल्यावर लग्नाची पार्टी दी, आता बैलाची पार्टी दी. पार्टी तू कसली देणार आहे नक्की? कसली पाहिजे तुला? जंगी पार्टी झाली पाहिजे जंगी. आज जंगीच देणार. नाही तर दिचेल आपलं काहीतरी नेतील हाटीला कुठल्या तरी. बरं मग किस ना आपण भरवायच्या का शर्यती. ए लागा बरोबर की तसं पण लय पैसे येतील आपल्याला. बरं किस ना आता समज 150 गाडी आली आणि एका गाडीला 1,500 रुपये घेतले, किती पैसे झालं बरं? अरे पण त्यासाठी त्यांचा खर्च किती असतो. त्यासाठी त्यांना मैदान बघायला लागतं कुठे कुठं नाही. त्यासाठी रोड करायला लागतात, तिथे ॲम्ब्युलन्स आली, तेज आलं, ती फाट्या आकायला लागतात, सगळं मैदान क्लीन करायला लागतं त्यांना. एवढं सगळं लागतो का? मग होय. का करते तेवढं? अरे हे फक्त नादासाठी करतात, पैसे कमवायसाठी नाही कोण करत. नाही बरोबर आहे शेतकरी. बरं मग किस ना आपण भरवायच्या का शर्यती. बरं बरोबर की त्यासाठी नियोजन केलं पाहिजे, गावांची वर्गणी काढली पाहिजे. हा पाटलाकडनं काढू की आपण वर्गणी? अय परत जर त्या पाटलाचं नाव घेतलं ना तुला ह्या गाडीतनं टाकून देईन काय. अय बाक्या त्या पाटील पाटील करीत असला तर आमच्या संग येऊ नको, उतर खाली. पाटलाचं कुठं बैल पळवायचं, आपल्याला फक्त वर्गणी मागायची, बाकीचं काय घेणं देणे. पाटलाच्या जीवावर घेतलात काय आपण बैल? ए तू पाटला कुठं आहे? आमचं कुठं आहे? तुमच्याकडनंच आहे की मग पाटलाची बाजू कशाला घेतोय तू? वर्गणीसाठी आपण पाटलाला गोड बोलायचं. काय वर्ग बिर्गणी त्या आपण घ्यायची नाही. हे पाके गप. हे राम्या काय करू माहितीये का, आता तुझा बैल आणि माझं बैल आपण दोघांची गाडी पळवू घरचीच काय. टाकू तिला का? जोडी मग हाय ना, सांग माझा बैल टाकू. हा गरज इंग्रेज. अरे निकी खतरनाक जोड बनन. अरे सोनी नाद नाद असतो, नादा पुढं सगळं काय बाद असतं. नाद एकच बैलगाडा शर्यत. लाखातला एक बोलला बाबा. राडा तुमची राडा आमचा. बरं, बरं. येऊ का मी, उशीर झालाय मला. टोल नाका वाट बघत असते. बरं, चला जातो. राम्या टोल नाकाची काय बांगडे? मला माहित नाही काय. तुला आता बारीक आहे अजून, तुला नाही कळायचं. मलाच माहिती टोल नाका म्हणजे काय. गीता बाळा पाणी घेऊन ये. हो आलेच. थँक्यू. नमस्कार काका. नमस्कार. ही आमची एकुलती एक मुलगी गीता बर का. हो हाय, हाय, आय एम जया. मी गीता. मला थोडी माहिती हवी होती तुमच्याकडून. बरं काका मला एक सांगा, तुम्ही या क्षेत्रात कधीपासून आहात आणि तुम्हाला याची आवड कशी निर्माण झाली? आता आमच्या आजोबापासूनची बैलजोड अजून आमच्याकडे आहे आणि तेव्हापासून जो नाद लागलाय तो अजून मिटलाच नाही, सुटलाच नाही. नादाशिवाय काय हो, नाद पाहिजे माणसाला. राईट काका, हे अगदी माझ्या मनातलं बोललात. प्रत्येक गोष्टीची आवड असली ना तर सगळं आपल्या मनासारखं होतं. अहो आम्हाला आवड आहे म्हणून तर आमच्याकडे वेगवेगळ्या जातीची बैल आहेत. अच्छा, प्राण्यांमध्ये आणि बैलांमध्ये पण जात असतात का? आता आमच्याकडं काय खिलार जातीचे, काय म्हैसूर आहे, काय गावरान आहे. आता काय काय बैल आमच्या गोट्यातच पैदा झालेले.
तुमच्याकडे एवढे बैल आहेत, मग त्यांची काळजी कोण घेतं? काळजी घ्यायला बघा आमच्याकडे माणसं भरपूर आहेत. हम्म. आता आमचा नागे आहे, गाणी आहे. हो, नाग येतो मॅगी हेळवाला का काका? हो 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 हो. हो, तुमची ओळख झाली का? झाली की, चांगलीच झाली. फार गुणी पोरं आहेत बघा. हो, खूप गुणी. अच्छा, मला एक सांगा, बैलांना तुम्ही काय काय देतात खायला? त्यांची काळजी वगैरे कशी? बैलांना तसा बघा खुराक म्हटला तर त्यांना 40-50 हजार महिन्याला लागते तो. बापरे, एवढे? हो, अहो त्यांचा खुराकच तेवढा महाग असतोय. हो, त्यांची ट्रेनिंग वगैरे कशी घेता तुम्ही? त्याची ट्रेनिंग सकाळी सकाळी सायंकाळी त्यांना आमची पोरं पळायला नेतात रोज. साधारण त्यांची प्राइस किती असते काका बैलांची? किंमत तशी 1 लाखापासून सुरू होते. 1 लाख? हो, 1 लाख काय 10-15 लाखाची तशी बघा आमच्याकडं 51 लाखाचा बघा होता बैल आमच्याकडं. 51 लाख? हो हो. एवढी कशी किंमत असते काका त्यांची? अहो किंमत तशी बघा अवलंबून असते त्या शरीर यष्टीवर. अच्छा. तो शेवटी त्यानं किती मैदान गाजवली, हो. किती पळाला त्याच्यावर किंमत ठरली जाते बघा. बरं, आणि ते जर रनिंग मध्ये जर पडले, त्यांना काही दुखापत झाली, तर त्यांची ट्रीटमेंट कशी घेतात? तशी आम्ही त्यांना त्रास होईल असं वागतच नाही. हां. त्यांना वागणूक पण तशी देत नाही. आम्ही त्यांची काळजी घेतो. हो. आणि जर यदा कदाचित दुर्दैवानं तसं जर घडलं तर आपल्या माळेगावचे डॉक्टर संदीप आडागळे म्हणून आहेत, ते आमच्या प्रत्येक बैलाची काळजी घेतात. हो, ठीक आहे. बरं काका, ह्या गावात अजून कोणाकडे शर्यतीची बैल आहेत का? आताही इथं तर आले, माहिती विचारायची म्हणून माझ्या किसनाकडे गेली तर आधीच माझा किसना लय भोळा आहे. त्याच्याकडे गेली आणि त्याच्या प्रेमात पडली तर? नाही हो, बाद फक्त पाटीलच करतात. काका, मला तुम्ही खरंच खूप छान माहिती दिली, माझ्या अपेक्षाहूनही जास्त माहिती दिली. त्याच्यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद. आणि तुम्हाला बैलगाडा शर्यत यासाठी पण खूप खूप शुभेच्छा. होय होय, अहो आमचं कर्तव्यच आहे माहिती द्यायचं. असू दे की. चल. नाईस टू मीट यू काका. हा, चल. अगं, आपल्या घरातला बैल कुठे गेला? हरण्या अगं, हरण्या नाही ग, मग? आपला बारका बैल. त्यो वय, अरे ते चिवला दिलाय, तिला लय आवडला, म्हणलं न्यायचा. मग म्हणजे नेलाच होय तिने. नेहाला, तिला लय आवडला रे. बर बर, आहे. आज मला मैदानाला जायचंय. लय मोठं बिनजोडचं मैदान भरलंय बघ. लागा, मला त्या मैदानाला जायचंय बघ, कसल्या परिस्थितीत. अरे मैदानाला जायचं म्हणतो या, ते खरं आहे. त्या शाळेचा फॉर्म कोण भरायचं रे? अगं आहे, 2-3 दिवसाची मुदत आहे की अजून. अगं भरतो की 2 दिवसांनी. परीक्षा आली जवळ. मला का त्या मैदानाला जायचंय, लय मोठं मैदान आहे. अगं आहे, तिथं बघ पंढरीशेठ फडके पण येणार आहेत आणि त्यांची बैल पण येणार आहेत. ती वय. हो. अरे जायचं काय नाही, तू खात नाही पेत नाही, हाय असंच पळतो या. अगं आहे, ताणून बुक. अगं मैदानात गेल्या असलं काही लागत नाही, तिथे गेलं ना सगळं विसरून जात. अरे हो, पण बैल अंगावर येते ती, लागलं बिगलं म्हणजे काय करशील रे? अगं आहे, आपला नाद आपला आनंद आपण स्वीकारला पाहिजे की. आणि लागलं बिगलेल्या जखमाना लगेच बऱ्या होत्यात, ती काय राहत्यात माहिती अहो कुठं. ते झालं खरं, पण जेवत नाही, खात नाही, पेत नाही, तुला पैसे देते तिथं गेल्यावर काहीतरी खा. नको मला पैसे, मला आबान त्या दिवशी दिलत का नाही, मी तसं ठेवल्यात. आणि तुला माहितीये का, अगं माझ्या जीवाला जीवलग देणारे मित्र राम्या, पाक्या आणि ती डॉली पण येणार आहेत की. त्यांची जीव चाललाय वय. अगं आहे तसं नाही ग, ती पण सोबत आहेतच की, त्यामुळे खाण्यापिण्याचं नको तू टेन्शन घेऊ. बरं असू दे, कपडे बदलून जा. अजिबात तुझं कशावरती लक्ष नसतं. आहे, तुला एक बोलू का? बोल की. अगं आहे असावी ना तर बघ तुझ्यासारखीच. आणि पोरगा असावं तर तुझ्यासारखंच. आणि लय तुला नाद, ते गुरांना खाया पाणी टाक, गोड बोलतोय कसाठी ते मला माहिती आहे की. अगं आहे, तुला माझं प्रेमच कळत नाही बघ. कळतं मला प्रेम तुझं पण.
पण पहिलं हरण्याला खायला आणि पाणी करायचं तवा पुढं जायचं. बर बर काय जा तुम्ही ती घेऊन हा. लय तुला नाद. आणि जरा सामानीचा फोन तिथं पहिलं आगाव येते ती. आईला घरच्यांनी काकऱ्या मारायला लावल्यात. पावसाचं बी वातावरण झालंय. किती बाय पटकन काकऱ्या मारून. आईला डोले तू आणि ट्रॅक्टरवर काय करते या? अरे काय घरच्यांनी ती काकऱ्या मारायला लावल्यात. किती काकऱ्या मारून पटकन. ए पाके तू सांग केला का? तू सांग की तू सांगला का? तू सांगितलं म्हणजे बरं असतं. तू सांग तू सांगला तू सांग. ए काय सांग लावलंय. काय झालं? मला मदत करायचं सोडून काय रे तुम्ही बोलत बसलाय. नुसतं मित्र मित्र म्हणताय. एक पण कामाला येत नाही माझ्या. अगं ती जाऊ दे डोले. आज लय मोठं मैदान आहे बघ बिनजोडचं. तू येणार ना त्या मैदानाला? अरे आता आहे मैदान. परत तू म्हणती मला नेलं नाही म्हणून सांग आलोय तुला. ए गप तू. अरे काय का मला घरच्यांनी बी आज काकऱ्या मारून घ्यायला लावल्या त्या आणि आजच मैदान बी. काय करू मी आता? बोला की पिंटू शेट. अरे बाक्या किती वेळ लागा झालं मी तुम्हाला डोळ्याला त्याला पाठवलं. ए शेतात काम चाललंय तिथं. आमचे डोले बोलती. काय रे पिंट्या? अगं त्या पकाला किस्त्या पाठवलं तुला न्यायला शहरात जायचंय आपल्याला. हा तू नसा तिकडून बाजीराव की कर. अगं तसं नाही मला अर्जंट काम होतं म्हणून तुमच्या दोघांना पाठवलं. होय जाऊ दे तेवढा पैसा पाण्याचं बघ आपलं. हा ते तर हायच पण रामाने पहिले घेतला होता ना मग त्याचं पाठी घेऊन आपण. अरे ती रामाचं जाऊ दे. तू या आधी. बरं बरं चालतंय काम उचलून. ए तर क्या पिये तुमचा फोन? करा किसन्या आणि डॉली करा गरीबाची चेष्टा. अरे किसन्या यो आणि पिये. अगं चालाय डोले मित्र आहे आपला देव. बरं ती जाऊ दे. चल की मैदानाला जायचंय उशीर झालाय. हो तुम्ही वापुडा. एवढं काम आवरून येते मी. नक्की ये, परत सांगितलं नाही म्हणजे. अरे निक पुढे आली. जरा कपडे बिपडे चांगले घालून ये. कळतंय मला. बरं बरं डोले आम्ही जातो लागा मग. लवकर ये. काय अरे हो पुढे किसन्या. आईला पटकन एवढ्या काकऱ्यावरून किती आश्चर्य ते म्हटलं ध्यानात घालणार आहे मी. शेजारच्या गावात शर्यत आहे आज. बरोबर आहे. आपल्याला कोण नाही. आज ना उद्या तू बी मोठा होणार आहे मी पण मोठा होणार आहे. तू एक बैल घे मी एक बैल घेतो. मिळून शर्यत लावू. मैदान नुसतं गाजलं पाहिजे आणि बैल कशी गरा 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 धुवली पाहिजे. हॅबिट इज हॅबिट विदाउट हॅबिट नथिंग नथिंग. करेक्ट मेक इट शिंदे साहेब प्रमोद बैलवाडा शर्यत बिवून होतो. अय पोरांनो अरे काय करता शाळा सोडून इथं? पिंटे कुठे चाललंय एवढ्या तयारीत? निघालो शर्यतीला. आयुष्य पोत कसला भारी बैल बनवलाय. बस की आमचा बैल आहे. बस भारी कर. अरे लय भारी बनवलाय. होय पिंटे तुला अजून बैल बनवतोय तू आहे. अरे कसं विसरी लहानाचं मोठं या मातीतच झालोय. तुला कसं काय येतोय बनवायला इतकं भारी? अरे आमच्या दादांनी शिकवलंय मला. होय पिंटे मला फक्त रिमेक कधीतरी शर्यताला. अरे तू अजून लहान आहे. बैल कशी पण अंगाव येतात. असून दी काय असू दे ते शर्यतीला लांब लांब असतात. मग काय आणि तिथे गर्दी असते लय. तुम्ही लहान आहे अजून. हे पिंटे सारखं लहान लहान म्हणू नको. अरे तू लहानाचा मोठा झाल्यावर नेतो की तुला. अरे शर्यतीला लांब लांब असतात आणि तसं बी तिथं लय गर्दी असते. बैल अंगाव आल्यावर डायरेक्ट काय करणार आहे.
बरोबर आहे. चालू दे तुमचं आता, मला उशीर होतो शर्यतीला, मी निघतो. नेक्स्ट टाइम आम्हाला हा तुम्ही मोठं झालं, तुम्हाला काय लागणार नाही एकदा, म्हणून येतो तुम्हाला. हा काय लागा पक्के किती वेळ झाली इथं बसलेला का यांची वाट बघत. अरे त्या पिंटाला बिघडत नाही, त्या डॉलीला बिघडत नाही, कुठं जाऊन बसल्यात. मग काय लागा अरे मैदान तिकडे चालू झालं असेल. काय म्हणतोस ना, आला पिंट्या. काय लागा पिंट्या एवढा कुठे उशीर असतोय, मैदान चालू झालं की तिकडे पार. लागा तुम्हाला सांगितलं होतं की फोनवर मी मला अर्जंट काम आहे म्हणून. आणि तुझं ते काम झालं का महत्वाचं होतं ते? हा झालं झालं. बरोबर ती असू द्या, तुम्ही तर डोलीची वाट बघत बसा, मी पटकन शर्ट बदलून तू पळत जाऊ ना. हा चालतंय, जा आणि लगेच ये. किसन्या लवकर ये, लगेच आडला का. आणि वेळ लावू नको काही, नाही ना लवकर शर्ट बदलून ये. सर इकडे ऐक पिंट्याला काय इकडे ते डॉलला सांगितलं ना येणार आहे का नाही म्हणून. सांगितलं, एक वेळा नाही 4 वेळा सांगितले. बरं बरं चालतंय. आली डॉली. यार किसना कुठं आहे? शर्ट बदला गेलाय. किती वेळा शर्ट बदलतो रे तो? तुला आता माहिती आहे की त्याचं नेहमीच आहे. अरे पण आता शर्ट छान दिसत होता त्याला. शर्ट चांगला दिसत होता का तेव चांगला दिसत होता? अरे गप चाबऱ्या. काय लागा डोले एवढा कुठे उशीर असतोय तेव्हा. अरे काम लागलं होतं. बरं ती जाऊ द्या, चला मैदान चालू होईल लवकर. तुझं गाडी सर्व्हिसिंग झाली का? झाली घेऊन जाऊ. चला. ए, चल, चल लवकर. ए थांब, बसू नको. ही बात. किशनराव हा अहो, काय कुत्रा मागा लागला का पाहताय पुढं. अरे कुत्रे कमी, तुम्ही दोघं जास्त मागा लागलाय. असं ऐक ना, आम्ही सरळ चाललो की तुम्हाला दोघांना वाकडच की ना खोपसाची सवय. ए पक्के बोक्सेलच. ए जागा नाही तिकडे. ए पके नेटवर्क आणि तसं बी ते तुझ्या बरोबर बुट्टा मानायचं कुठे. ए नागे नीट बोलायचं बरं का. अरे जीवाचा जीव लगायतो माझ्या, काय जसा तुला तुझा गाणी आहे ना तसा मला माझा राम आहे. सांगा अरे लायकी तरी आहे का त्याची. ओ नागुशेठ, अहो लायकी कोणाची काढताय? त्याने ते स्वतःच्या हिमती मोबाईल घेतलाय, गेलाय पुढे. असं हा तुम्हाला कशा खबरी लागतात रे? खबऱ्या खबरे चाबरे चापटेलच. ए, जागा ना. झपाट्यात पाडेल बरं का. आणि तसं बी अरे स्वतःचा जोड घेऊन पळला दसऱ्याच्या जेव्हा काय उड्या मारतो. अरे मग तू काय करतोय? तू पण पाटला जेव्हा जगतोय ना. असं अरे नाग्या, अरे गाण्या, त्या दिवशी काय सांगितलं तुला? हो नागुशेठ, तिने त्या दिवशी मला अडवलं होतं. मला काय म्हणली माहितीये का, तुम्ही जिथं जिथं दिसणार का नाही तिथं तिथं तुमचा पाय तोडणार म्हणलेली. माझा हा आणि हिनं त्या दिवशी माझं गतुडं काय गतुडं धरलं होतं. हिनी हा. तुझा का तोंड गावात माझी काय आहे का नाही. आणि नव्हतं. तुला नीट सांगतोय, कळलं का? नाही नाही नागुशेठ, तुम्ही सांगूनच टाका नीट. नाही बोलू का नको मी. नाही तुम्हीच बोला की. आणि माझ्या जर नादाला लागली का ना, कधी गायब करेल ना, कळू बी द्यायचो नाही. तर कळून पण नाही द्यायचो. हा त्या दिवशी तर काय कमी पडलं का रे तुला? 2-2. त्या
दिवशी काय कन्नडमध्ये सांगितलं का तुला होय रे हा अरे चिपऱ्या तुझ्या चिपऱ्या समोर आधी आणि मग मला फिरवायचं बोल कळलं ना असं किसनराव तुमच्या मैत्रिणीला सांगा जरा नीट समजून सांगा. ए नागे आता तिला काय भेटतोय काय भेटायची ती मला भेटणार असं अरे मग एवढ्या वेळ तुलाच भेटत होतो ना काय करायचं त्याच्यामध्ये पडायची ए मायाशी बोल कळलं ना असं अरे तरी पण अहो नागुशेट झालं की राव आता. अरे मारत नाही पुरीन बरं बोलायचं सोडून दिले. ए पोरगी कोणाला म्हणतो जरी पोरगी असली ना तरी दात तिचं बळे हातात एक बुक्की दिली ना सगळे दात हात जाते कळलं ना ए डोले अगं कुठे यांच्या नादाला लागती चल मैदानाला जायचंय आपल्याला आम्ही वाट बघते. हिच्यात तर मग आलं होय नागुशेट तुझ्या हातात 10 हत्तीचं बळ आहे. तिने बुक्की टाकली तर दात लय सळसळ करताल ना हो. असं टाकू का बुक्की अहो नको बघा कसलं बेकार कावर आहे. कावार आता हिला आपलं वावर आणि आपली पावर दोन्ही बी दाखवायचं. हे बी कसं ए पक्या मी ना बाबा गाडी चालवत ए डोले अगं काय झालं अरे रस्त्यात खड्डा आहे का खड्ड्यात रस्ता आहे तीच कळा नाही मी नाही चालवत बाबा चालव तू अशा मी किती गाड्या चालवल्यात तू बस ना चालव मग. बर पक्या चल की तू पटकन चला की चल की बस ना. हा बस ओके बाबा ए पक्या अरे काय झालं गाडीला गाडीच कधी ती अरे काय का जी साईडला चल घेतली की काय कडे लावली फोन त्यासाठी अरे ही एक पण होती आपल्या माग थांब जरा चालू होती का बघून ठीक आहे मार बर माझ्या स्टँडला लाव गाडी पटकन पुढे माग ए वडकी पिन केला का ओढला का माग ठीक आहे ए सर तू डॉली तू वगैरे चालू होती का त्याला बी चालवणार नाही हे किसना बघ रे काय झालंय काय चालूच व्हाय नाही राव फिफ्टी शेप तुम्ही बघा बघ तुम्ही लागा तिकडे शिरती पडला का फायला संपा आले आपली तर गाडी बंद पडली जाऊ की शर्यतीला का तुमचं तर रोजच ही एक तर माहिती संपत आले तिकडे उरका की पटकन ए पका तुला की विचारू का रे काय आंघोळ गेलती का तू सकाळी
इकडं आंघोळीचं येतोय मी. माझी गाडी का चालू आहे नाही गाडी बंद करायचं नाही, आंघोळीचा काय विषय? एकदा तुम्ही मला शर्यतीला घेऊन जात नाही, आज घेऊन चालला तरी ही गाडी बंद पडली. अरे किसना तर तो ताता म्हणलाच होता ही पनोतीच आहे आपल्यासाठी. खरंच लागा पनवतीच आहे तू. अरे ह्या सगळ्या अंधश्रद्धा आहेत. पनती आता काय करायचं? आता काय नाही करायचं, गाडी घ्या साईडला, बघ तुम्ही काय करायचं ती. एक तर तिकडे मैदान चालू झाले, खंडीभर उशीर झालाय, सगळे गट पळून आले तिकडे. घ्या पटकन लवकर, चला उशीर झालाय. चला गाडीवर किसन्या, आपण कुठे झाडाखाली गाडी जाऊ. चला चला पटकन. तू पुढे बघ, मी दाखवतो माठी मागणं गाडी. हळवी टाका, नाही तर मला पाटकी नाही गाडीनी बिंबू बिंबू. अरे तू कोणत्या गाडी येतो बघ. या पटकन लागा. चल हो पुढे तू. ए डोले काय झालं बघ. आयो चाक पंक्चर झालं गाडीचं. ए उतर पनवती. ओ इकडे मी दाखवतो गाडी. नाही तर आमच्या कडची अगोदर त्यात पहिल्या गाडी दुसरी गाडी बिंबू बिंबू उतरून अवघड आहे बाबा तुमचं. नाही पनवत गाडीचं मला काय माहिती. काय ना मैदान चालू झालं असं कारण. बघ केला का किसन्या. आपल्याला मैदान बी भेटलं नाही. भेटन की चला की पटपट एका दुकान बिकान गावन पंक्चर. चला बरं पिंट्या बोल की. लय फेस आला लागा चालून चालून. मग काय लागा. वाटलं नव्हतं मध्ये गाड्यान फिड्यान बंद पडत्यानं. लय मोठं मैदान मिस केले टाका आजचा. अरे तुम्हाला नाहीच नव्हतं मला. आता गाडी पण पडणार होती आपल्याला माहिती होईल. तुझं मैदान होतं लागा आजचं. काय का मला यायचं होतं. कायला का नुसतं पोटात दुखायला लागलं त्या गाडीने, नुसतं हेच करून. फक्त पनती तुझ्यामुळे झाले सगळं. ए मोठी पनवती ही. काय सारखं पणती लावले. आता मी पणती ना पणती. आता पका शेट काय करतो तुम्ही बघाच. काय करणार आहे तू इथं. हा कळेल तुम्हाला काय करणार आहे. थांबा 5 मिनिटं. मला दाखवतोच आता काय दिसतंय का. काय करते रे फोन घेऊन. अरे काय येतं त्याला. या माग माझ्या. काय दाखवतो हे बघू दे. हो पहिलं कसं मारली. ए मारली. ह्याला पक्या लाईव्ह चालू केलं काय तू. मग आता मी मला येडं समजताय का सारखं काय म्हणताय. पक्क्या काय करू शकतो तुम्हाला माहिती. होय रे लाईव्हला काय तुषार धुमाळीत काय रे ती. हो ते घेता कसली पळती आहे का नुसते पळते असं.
ही कोण आहे माणूस? केवढं सोन आहे त्यांच्या अंगावर? अगं तीच ती पंढरीशेर फडके साहेब आहे ती. होय हो. का आपण पाहिजे होतो? अरे मग काय लागा एवढं मोठं मैदान मिस केले आपण आज हे. मग काय? जाऊन दे ना इथं बघायला भेटलं मग काय लागा याला समाधान मानायचं असतं. अरे बाबा ते म्हणून तर बघाय मिळेल. मग आपण बैलगाडी प्रेमी म्हणलं लाईव्ह तर बघायचं की. ए यार बघ बघ थांब बघ एक ती. मिनिट तो. कसला पळतो ती बैल ए आऊ तिकडं. मला दिसला ना मग आम्ही एक इकडे माग अरे भांडताय कशाला थांब इकडे घेतो मोबाईल. कसला पळतोय बघ. मागे या पलीकडे टायगर गुणाचे फडके मुक्कामी पनवेल यांचा मागे आणि आल्यावर हे गुणाल बंधारी सोनार पाडा यांचा शंकर आणि मागे सरा की मागे सरा पलीकडे बागल बागल आणि शंकर काशी आलेला ए आरती बघ ना. आता चिखली ए, ओय, चालला आली की वाली कशी वाजवतात बघ की. सोड असतो.
बादल 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 आमच्या पंढरी शेठचा बादल. हा चिव काय करते? काय नाही सोन्याला खायला टाकते. होय लांबून काय टाकायचं मारेल ती. नाही मारत. सांगून मारत का? बैल घ्यायचा घेतला का नाही एकदा बैल? केला का ना नागपुरा? नात केला पण वाया नाही गेला. आमा बैलाचं नाद तर केला मग पण लग्नाचं काय? लग्नाचं वय लग्न तर आता करावंच लागणार आहे ग. आणि आपणला सांगितलं पण मी आता मुलगी बघायला. आपा म्हणलं बघतो मुलगी. मला ते बाकीचं काय माहित नाही पण तुला तर माहितीच आहे ना माझ्या आता 2 महिन्याची शाळेची सुट्टी संपत आली. मग मला आता घरी जावं लागल. मग त्यात काय झालं? अरे मामा माझी फक्त एकच इच्छा आहे घरी जायच्या आधी मामीचं तोंड बघायचं. मोठी आली शानी. तू काय घरी जायची म्हणजे काय नांदा जायची वय? माघारी इच्छलच की. हा तर आपण मुलगी पण बघून ठेवतेल. मग आणि काय पाहिजे? आणि आता सोन्याला मैदानात उतरावायचं आहे ती पण हारण्यासंग. मग जोरात नियोजन करायचंय. हरण्या आणि सोन्या अशी मैदानात जोरात पडते. मग नात केला पण वाया नाही गेला. पण शेवटी बैलच घेतला. काय बाप्पा काय चाललं तू? काय नाही चिवने काय टाकलं होतं मग बसलो होतो सोन्यापाशी आम्ही दोघं. केला ना तुझा नाद पूर्ण? केला की केला. तेवढं लग्नाचं बघा की. एवढी झाली का काही तुला लग्नाची? अहो माझं काय नाही हो. मग हे चिव म्हणते म्हणून करायचंय. माझं कुठं काय आहे तवा? चिवचा नाद आहे. अच्छा मामी पाहिजे म्हणून करायचंय लग्न. ते पण करू नको. बायला चालू लक्ष दे. हा मी तो गावाचं जाऊन बरोबर चालतंय. सांगते. थांबा आलो लगेच. अरे राम्या हापस केला का? आले की अरे आले की का पाणी काढला तर कालवा बस कर. अरे तोंड दूधी जरा गोर तर दिसलं पाहिजे. तो आधीच लय गोरा आहे. अगोदर काळा दिसायचा झालाय गोरा. आपल्या रंगावर जायचं नाही बरं का? अरे शेतकऱ्याची पोरं अशीच असतात उन्हाने काळी पडते ती बी काम करून. बस झालंय. पक्या काय रे तुला एक गोष्ट सांगायची यार. लय महत्वाची काय? हा लय महत्वाची आहे. कोणाला म्हणू का? आला का दोस्ता विश्वास नाही तुझा? हाय रे पण कोणाला म्हणू नको तू. नाही म्हणत. मग ऐक का ते समोरच्या किराणा दुकानातली तुला कविता माहित आहे का? ती होय ती. हा ते हा ते मला लय आवडते यार. येता जाता रोज बघते माझ्याकडे. तिला बघितल्या माझ्या काळजाचं नुसतं पाणी पाणी होतार. अरे ती माझ्याकडे बघती का? हे अरे काय त्याचा संबंध? ती माझ्याकडे बघते. अरे मग माझ्याकडे बघती ती. अरे माझ्याकडे बघते म्हणलं ना. लावायचे का पॉईंट्स? बघा हां हरचील ना. हरल्यावर तू काय देणार? बघू ते पण तू हरचील. चल लागले. राम्या जाग आहे ना? का काय झालं? तुला बघून कविता हसती. तुला काय माहित आहे? त्याचा लय जीव माझ्या आहे. अरे पोरी असं येड्या गबाळ्याकडे बघत नाहीत. त्याला लय हाय फाईन स्टँडर्ड राहावं लागतं. आणि मग अरे तुला हाय का माहित? बघती हसती माझ्याकडे. तुला बघायचंय का? हा बघायचंय. हा बघायचं का? तुला पण बघायचं का? हां चल बरं. होय थांबा तुमचं तुम्ही दोघं जा.
मी चाललोय तिकडं आणि रोजच्या ठिकाणावर भेटा परत मला लय काम आहे किसनाला कडे बी जायचंय मला आणि जा जातो तू, आम्ही जातो तुला बघायचं हा चल बरं चल. अरे थोडं आपच तोंडून दे मला जरा दर ए पाच झालं तुला ना बघायचं ते मला बघणार आहे चल लवकर मला बघणार आहे की चल अरे पक्या राम्या आज इकडे कुठं काय नाही ती कुरकुरा न्यायला आलतो कुरकुरा हा ती कुरकुर नाही झाले का नाही नाही ही चॉकलेट पाहिजे ती चॉकलेट हा पाहिजे बर चॉकलेट नाही लावलंय कोणी अरे मग ती मला म्हणा येतं वय अरे काय लॉलीपॉप पाहिजे? लॉलीपॉप लॉलीपॉप काय पाहिजे लॉलीपॉप लॉलीपॉप अरे एवढा मोठा झाला आणि तुला लॉलीपॉप पाहिजे बरं आधी दिसण्यावर काय जाऊ नका 2चं देऊ का 5चं देऊ 5 दे 5 हे घे 2चं लॉलीपॉप नका थांब अरे रामा डोक्यात पार इमानतर व्हायची वेळ आली लगीन बिगीन कधी करतोय आणि पक्या अरे पोरगी बघ की ह्याच्यात तीच चाललंय पुढे बघायचं मग अगं पोरीच बघतोय पण मनासारखे काय मिळलं ना आणि तुझ्यासारखे काय गाव होय ना काय म्हणलं रंगाने रूपाने आणि स्वभावाने असं म्हणते मग आणि शर्यतीचं कुठपर आलंय अगं आज दुसराच प्रोग्राम आखला होता पण बर. कुठलं एवढं आमचं नशीब बैल खरं शर्यतीला जायचं नाही का अगं परवा जाऊन आलो की होय का हा मी पण घेतला बैल होय का हा बर बर आता हरणे सोन्यात पडणार आहेत संकट टाकायचे ठीक आहे अजून काय पाहिजे का अजून तर बरंच काय पाहिजे होतं पण आता ह्याच्यावर बागावतो चला आता ए येऊ का आणि अरे पैसे कोण देणार पैसे वय हा आपलंच दुकान आहे की 4 रुपये झाले द्या हे दे रे चार 20 रुपये दिलेत की सुट्टा नाही तुय राहू दे की तुला टिप म्हणून हा टिप म्हणून मागची उधार राहिलेली कोण द्यायचं त्याच्यात घेते ना जमा करून राहू दे तुलाच बर ठीक आहे येऊ का हा ठीक हे आहे चल रे चल बर बावळटच आहेत कधी सुधारायचे काय माहिती राम्या हा ऐक की गावातला का नवीन पाखरू आली दिसते लका मी पण आजच बघतो हिला चला आपण हिला विचारू चल लवकर चल येस हु आर यू अरे तुला इंग्लिश मध्ये बोलते ते अरे ते आपलं नाव विचारती होय हा सांग की त्यांना नाव आय एम पक्या हाय हॅलो माझा गेस्ट पिन रम्या तर काय झालं तुला जस्ट स्कूल आपण तुला मराठी नीट येत नाही इंग्लिश का शिकला शांत पुस्तक पूर्ण समोर इज्जत केला होतो माझी बरं बरं थांब गावात नवीन दिसताय हो कोणाकडे जायचंय मी एक आर्टिकल करते म्हणजे बैलगाडा शर्यत या विषयावर तर त्याचा सर्वे करायला इथे आले सर्वे म्हणजे काय सर्वे म्हणजे बैलगाडीची माहिती पाहिजे सगळी आता आर्टिकल म्हणजे काय आर्टिकल म्हणजे जस्ट लाईक तुम्ही बैलांना काय डाएट देतात तुम्ही त्यांची काळजी कशी करतात म्हणजे त्यांचं दिनचर्यापासून तर सर्व मी नोटीस करते त्यांना पाहिजे माहिती तसं काय तसलं वय हाय ते का आपल्याकडे बैल आहे की किसण्याची मी बघू शकते का हा हा भेटू शकता की भेटू शकता तुम्ही हरण्या तर सकाळपासून पाणी पेना खायना काय झालंय काय याला हा आता काय करू बाया याला काय झालं या हरण्या आता काय करावं पोरं कुठं गेले की कुठं नाही कुणी हाय का नाही इथं नागू दादा उठा की राव वजन कशाला टाकले ए गाण्या अरे आज बी लय खुश आहे माहितीये तुम्ही काय खुश आहे ती गावात नवीन आयटम आली ती माहितीये की मला अरे विषय का अरे तिने मला इथं हात लावला इथं माहितीये तुमच्या कुठं हात लावलाय काय केलंय ते सगळं माहितीये मला
पण मी काय म्हणतोय, पहिल्यांदाच हात लावला असेल ना तिथं कुठल्या तरी पुरीने? अरे विषय का तसं पण म्हणा, पहिल्यांदाच लावलाय म्हणतो. तुमच्या तोंडाकडे बघून कोण असं म्हणजे अहो चांगलं तर हे इकडे कुठं चाललाय? अहो लय अर्जंट काम आहे. ए, चल तुला कसलं अर्जंट काम आहे? सांग लवकर इथं. अहो लय महत्वाचं काम आहे, परत सांगतो ए, मला. लय महत्वाचं म्हणजे आमच्यापेक्षा बी महत्वाचं आहे का? तसं समजा नागू शेठ. नकाच उलटा चल बोलतो तू. का? ए, हाणू काय ह्याला? नको. काय काम? ते आपला किसनाचा पहिला का हरण्या. हरण्या हा त्याचं काय? त्या आजारी पडलाय. आजारी? हा तू चल की. काय बोलतो? आजारी पडला वे. हसतोय कशाला? ए हसतोय कशाला म्हणजे? हा झेंडूबाम तिकडे ये. अरे पण हरण्या आजारी पडलाय. चला आबाचा आईच्या गावात. चल लवकर. पाटलाला सांगू. तवर पाटलाला सांगत नाही ना तवर माझ्यात येणार नाही. गाडी वळव गाडी. जरा. लवकर लवकर चल लवकर चल. चल, लवकर. सगळं एकटीनंच राबाचं. अरे कुठं होता मुडद्यांनो? काय झालं काकू? अरे अरे सकाळपासून खाय ना, पाणी पे ना, काय व्हाय ना, त्या किसनेला पहिला फोन लाव. किसना लाव. काय होतंय? अरे खाय ना वासरू, कसलंच खाय ना, पाणी पे ना, रवत करा ना. सकाळपासून माझा जीव तळमळतोय नुसता त्याच्यासाठी. थांबा काकू थांबा. किसण्याचा फोन पाणी लागा नाही. काय नाही पण. आम्ही केला लावतो. काय झालं? आम्ही केला फोन लावतो, किसण्याचा लागा नाही. कशाला डबडे पाळल्यात ना रे तुम्ही? काकू, थांबा. टेन्शन घ्या, कुठे इकडं लाव. काय करू बाय? आला का हरणी इथं आजारी पडला की? पाणी प्यायना, खाय ना. किसण्याला कुठे घेऊन गेलाय? तू आणि इथं हा तू जिथं मी तिथं. चांगले लागा तुझं. बरं काय मागितलं देवाकडे? ते वय ते परवा मैदान नाही वय, त्यासाठी आमच्या हरण्याला चांगलं बळ आणि यश मिळू दे असं मागितलं देवाला. मी पण काहीतरी मागितलंय काय? की माझ्या या बैलाला थोडी तरी सद्बुद्धी दे. काय काय? काय नाही. अरे किसना, अरे काय करतो इथं? तिकडे हरणे आजारी पडलाय, चल लवकर. जातो. अरे पण बिन परत. चल. देवा किसनाच्या वाटेचे सगळे दुःख मला दे, पण काही कर, हरणाला लवकर बरं कर. देवीच्या वारेने निरंतर उपवास कर. पाटील खुश खबर आणली. लय भारी खुश खबर आहे. काय? पाटील काय सांगू तुम्हाला, तुम्ही तर खुशखबर ऐकली ना 100% आम्हाला तुम्ही बक्षीस देणार. काय म्हणतो का नाही? अरे सांगा की, बोला तरी. आता बक्षात येतो की बोला. अहो आता काय सांगू तुम्हाला, एवढा आनंद होतोय नागू दादा. अरे आता नीट सांगताय का बघू तुमच्याकडं. अहो पाटील सांगतो की ते आपला हरण्या. काय झालं हरण्याचं? आपल्या दावणीला येतो काय तू? कशाचं काय, त्यांच्या दावणीला राहायचा नाही ना आपल्या दावणीला राहायचा नाही. म्हणजे हाव मरायच्या गती आलाय, उद्याच मारणार त्यो. हाव पाटील. पाटील काय झालं? अहो बिव काय नाही, आपलं वय राबाशी आहे, त्या मुख्य जनावराशी नाही. कशा बाय मुख्य जनावराचा तळतळाट घेताय रे तुम्ही? हा आव नाही काय नाही. चला तो उभा राहून वेळ घालवायचा नाही. चला चला म्हणतोय ना. चल. काकू शांत येतोय रे, येतोय. थांबा, लागलाय फोन त्याला. येतोय. काय म्हणला? इथं म्हणलाय 5 मिनिट थांबा. अरे काय रे तन्नो, कार सारखे आडवे येत आणि तसं पण एवढा लग बघिन कुठं चाललाय? ए आज लय टेन्शन मध्ये मी काय, आणि भांडायचा मूड नाही आज माझा.
अरे बाबा कोण आले तुझ्या बरोबर भांडण करायला? मग काय काम आहे ती सांगा. अरे तुझ्या त्या हरण्याला कळलंय आम्हाला. हरण्याचं काय? तुम्ही दोघांनी काय केलंय का? अरे बाबा आम्ही नाही काय केलं तुझ्या हरण्याला, पाटलाने पाठवले म्हणून आलोय, आजारी म्हणून कळलंय आम्हाला. म्हणजे पाटलांनी काय केलंय का? अरे नाही बाबा, पाटलाला उलट तुझ्यापेक्षा त्या हरण्याची जास्त काळजी. आणि तुला एवढं पण सांगतो, काय लागेल ना तेवढा पैसा आम्हाला माग, पण त्या हरण्यानं नीट कर. ए नागे, तुमच्या पैशाची गरज नाही मला, काय एकटाच खंबीर आहे. अरे सगळं खरी, पण तू भांडणं कशाला करतोय? आम्ही भांडणं करायला नाही आलो, आम्ही तुला मदत करायला आलो. अरे ऐकून तर घे. अरे किसने नाही ऐक, एक काम कर, डॉक्टरला फोन लावा आपण, पण त्याला सांगू ती कराय, पाटलाला फोन लावायला. अरे आधी हो का आधी हो का? अरे काय झालं? अरे गावात होतं किसना. काय झालं? काय एवढी धावपळ करते? अरे हरण्या सकाळपासून खायना, पाणी प्यायना, रवत सुद्धा कराना. सकाळपासून मी नुसती राबती, इकडे तिकडे हेलपाटा घालती, पण तो काहीच कराना, आला नाच कसला. बरोबर. पहिला डॉक्टरला फोन लाव, मला काय सांगू नको. अरे वाईस तर कामावर पडत जा. फोन करा किसना. अरे काय की माणूस तर जागेवरच नाही. अरे डॉक्टर आले. डॉक्टर आले. या बाय डॉक्टर लवकर. अरे सकाळपासून अशी तरमळ चालली त्याची. डॉक्टर काय झालं असेल बघा हो. हरण्या लवकर बरा झाला पाहिजे आणि हरण्या माझ्याच दावणीला आला पाहिजे. ह्या हरण्याची ह्या पोरांना काय किंमत माहित आहे? अहो हरण्यासाठी मी काही करीन, पण हरण्याला मी बरा. हरण्या माझा जीव की प्राण आहे. काय झालं तरी मी हरण्याला माझ्या दावणीतच आणणार आहे, नाहीतर माझ्या जीवनाला काहीच अर्थ नाही. नाही, हरण्या बराच झाला पाहिजे. काही झालं ना तरी हरण्याला मीच बरा करणार. डॉक्टर बरा होईल ना तो? बरा होईल, पण उशीर लागेल. डॉक्टर किती बी पैसे जाऊन द्या, पण त्याला बरा करा बाय. 3 महिन्याचा असल्यापासून मी सांभाळला याव त्याला. काकू नका टेन्शन घेऊन, नाही काय होत आता, डॉक्टर आले ते ना, कशाला काढताय उगाच? अरे लेकरावानी सांभाळलाय मी हाय की त्याला. बरोबर, आता पण डॉक्टर आले ते कशाला उगाच ताण घेताय डोक्याला लय? हे माणूस पण कुठं जाऊन बसलाय, अजिबात डॉक्टर कसलंच नसतं लक्ष त्यांचं घरात. आला का या कुठं जाऊ, तासकान कुठं नाही. अगं काय झालं काय? काय हरण्या सकाळपासून खायना, पाणी प्यायना, 3 वेळा आली त्याच्यापाशी पण खायना. त्याच्यावर लक्ष देत नाही तुम्ही. पाणी वेळ दाखवता का? नुसतं रेसला पळवून उपयोग नाही. खायला प्यायला व्यवस्थित घालावं लागतं, तेव्हा तुम्हाला सांभाळता येते. सगळं टाइम टू टाइम होते. बघते की हे जास्त आहे की लक्ष सारखं. अहो पण मंडळीचं लक्ष आहे, पण तुमचं लक्ष कुठे आहे? महाग आहेत औषधं, पण आणावी लागतील. हा, त्याला फरक पडला पाहिजे तेवढा बघा. हो, लवकर बरं वाटलं पाहिजे. औषध किती बी महागाचं असू द्या. 8 गोळ्या आहेत त्या. हा 2 द्यायचे, सकाळ 2 संध्याकाळ 2. गोळ्या औषध मिळतील काय? एक आहे, बाकीचं बारामतीला मिळेल. किती पैसे वाटेल? 2 ते 2.5 हजार रुपये होते. बरं बरं.
बरं जाऊ दे, मी काय म्हणतोय 2 घास घे की खाऊन. मला नको, तुम्ही जेवून घ्या. अगं असं येडेवाने वागून कसं चालन बरं? वाटण की हरण्याला बरं. ते उपाशी बसायचा आणि मी जीव का? माझ्या नजरेतने नाही वजत तो. त्याने खाल्लं नाही, पाणी प्याला नाही, मी कशी जीव? माझा हरण्या मी 3 महिन्याचा वाजताना सांभाळलेला आहे. अगं तुझं सगळं म्हणणं बरं झालं. तू मागाशी बी त्या डॉक्टरांसमोर लोकांसमोर तनतन केलीस. अगं मला बी माहित आहे हरण्याला मी बी लेकरावने जपलंय. जसं तू आहे ना जीव लावतीस त्याला, तसं माझा बी जीव आहे ग. 2 घास घे खाऊ. नाही हो, अगं तुला काय झालं तर त्या हरण्याकडं आणि आपल्या पोरांकडं कोण बघायचं? नाही हो, पण त्याने खरंच हरण्याने आपलं नाव लय मोठं केलंय. आणि तो आजारी दारात मला नाही करमत त्याच्या बिका. 3 महिन्याचा असल्यापासून सांभाळतोय आपण, माझ्या लेकरासारखं आहे ते. आणि हे बघ, जसा माझा किसना तसाच मला हरण्या. अगं बँकेचं कर्ज फेडाय माझ्याकडे पैसे नव्हतं. त्या हरण्याने किती मोठमोठी मैदानं मारली आणि त्याच्या बक्षिसाच्या वरती मी बँकेचे कर्ज फेडल्यात बघ. तू असं नको समजूस की तुलाच हरण्या जवळच आहे. जसं तुला तसंच हरण्या मला बी आहे बघ. मला तरी कसं अनपाणी गोड लागल. हरण्या आहे दारात म्हणून आपल्या घरात लक्ष्मी आहे. ऐक, सुवर्णताईंचा फोन आला. त्यांना याच्यातलं काय बी कळू देऊ नको बघ, नाहीतर त्यांचं अभ्यासातलं मन उडन आणि त्या इकडे यायला धावत्याल बघ. नाही नाही, तिला नाही अजिबात कळून द्यायचं. नका रडो, जेवून घ्या. अगं वाटण बरं, किसना गेलाय बारामतीला, औषधं आलाय आणि हे बघ औषधं खाल्ली की सकाळपर्यंत वाटण त्याला बरं. तू नको घेऊ टेन्शन. आपण ज्या नंबरवर कॉल करीत आहात तो नेटवर्क कव्हरेज क्षेत्राच्या बाहेर आहे. कृपया ते बाळा, अरे का नाराज आहेस तू? काय नाही, मग सकाळपासून जेवली नाही? मला भूक नाहीये बाबा, तुम्ही जेवून घ्या. अरे भूक नाही म्हणून कसं चालेल? आता परीक्षा आली की नाही, तुझी तब्येत बिघडेल, आजारी पडशील. असं नको करू बाळा. जा बरं, जेवण करून घे पटकन. कसंही करून हरण्या बराच झाला पाहिजे. कसा असेल बरं माझा हरण्या? कशात लक्ष लागना, मन लागना, काय करावं काय कळना. काय बघते रे माझ्याकडे? हल्लंय ना आता, बस. लक्ष्मी, हा? खाल्लं कसं काय हरण्याने? हो, खाल्लंय सकाळी, पाणी पण प्यालाय. म्हणजे बरं वाटतंय त्याला? हो, बरं वाटतंय. मुका घ्या जाऊ नका, तुमची दृष्ट लागली त्याला. बापाची दृष्टी कधी लेकाला लागते काय? हा, 3 किलो मीठ टाकलंय त्याच्यावर उतरून. तुम्ही मिठाला नाही, ते डॉक्टरच्या गोळ्याने बरं वाटतंय त्याला. हा, ती पण झालं खरं, त्याला काटा आलं होता. हो, त्याच्यामुळेच खात नव्हतं. हो, खायला लागला, जीवाचा घोर मिटलाय बघ. आणि ते डॉक्टरनी सांगितलं होतं ते धुरट्याला बरं केलंच. केलंय किती मासे किती त्रास देतात त्याला. माशा अगं पण त्याला फुकायचं ना, थोडं धूर तरी येतोय का? पाहिलं तेवढं मेवढं झाली. बर, येन तर वाणे कस मग त्याच्याकडं नव्हतं, तो मागून ठेवतो म्हणला. आलं की करण फोन, मग जाईन, नाही तर किसनाला पाठवतोय. आबा बरा आहे का हरण्या? आज खातोय बघ, आज थोडं बरं वाटतंय त्याला. सुप्याला मैदान होतं आज. सुप्याला मैदान होतं म्हणतो? हा. अरे पण सोनू, तो आजच खायला लागलाय, थोडं करू दे की आराम. आणि एखादं मैदान गेलं म्हणून काय होतंय? बरं पुढच्या मैदानाला नेऊ आपण त्याला. हा, आपण त्याला पुढच्या थोडं थंडणीत होऊ दे,
पुढच्या मैदानाला नेऊ आपण त्याला. बरं राहून दे एक मैदान, पुढचं मैदान करू आपण. हा त्याने कोणतं मैदान सोडलंय का बरं अजून? नाही ना. मग त्यालाच बरं नाही तर मैदान पोहून काय करतो एखादं जाऊ दे. चालतंय चालतंय. जातो मी दुसऱ्याची गाडी हाणा घेऊन. मी गुट्टूबाईची गाडी हाणतो आज. गुटुबाईची गाडी आणतो म्हणतो. बरं ये. हा चाल. आणि काळजी घे, जपून गाडी आण. हो हो चालतंय चालतंय. आणि होय बा, एवढं मैदान राहिलं मग काय फरक पडतोय मग? मी आम्ही तेच म्हणतोय की हा कसं झालंय आता त्याच्या जीवाला बरं नाही, त्यांनी त्याला पळवून तरी काय करते बरं? तसे मैदान लय मारलेत त्यांनी. एक तरी सोडले का त्यांनी मैदान? आणि मग थोडा त्याला आराम नको का? त्याच्या जीवाला बरं नाही आणि कुठं मैदान पळवत बसते आता त्याला. बरं आता धूर झालाय, मी येतो गावात थोडं जाऊ. हा? बघतो वाणीकडे आलंय का पोत, आणि आला असेल तर घेऊनच येतो. मोटर चालू करा तेवढी. आज लाईट आहे नाही का आज दिवसाची? लाईट आहे. बरं मी मोटर चालू करून जातो आणि एवढी किटली सोडून घे. हा दोते दोते. हा हॅलो, बोल की. आज कसं काय आठवण झाली? होय, आणि कोणाच्या ह्याच्यानं फोन केलाय? हॉस्टेलच्या वय. बर बर. हो आहे की आहे आबा बरे. हरण्या होय. अगं हरण्या व्यवस्थित या. हा हा देतो देतो. काय आहे? अगं दीदीचा फोन आहे. बर बर बर. काय म्हणत? हॅलो, हा बोल की बाळा. तू बरी आहे का? अगं हारण्या हाय बरा, खातोय पितोय चांगला आहे. तू नको त्याचं टेन्शन घेऊ. हा हो आबा बाहेर गेलेत. माझा आवाज होईल. काय झालंय आवाजाला? माझा आवाज तसा आहे. हो हाय बरा तू. अगं हाय बरा तो, खातोय पितोय चांगला आहे. तुझी आठवण यायला वय. तो काय बोलताय का? हो हाय बरा हारणी. देते देते तुला काय म्हणतो. हॅलो. हा हा बर बर. आबा आल्यावर करतो की तुला. हा बरं आहे का? बरं आहे का हरण्याला काकू? हो हाय की बरं. खातोय पितोय आता सगळा चांगला आहे. होय. अरे त्या दिवशी औषधी डॉक्टरने दिलते का नाही? हा. त्यामुळे लय भारी वाटते आता हरण्याला. वाटतंय ना? पाणी पी. बाद झालं चांगलं वाटलं ना? बाद झालं आपलं तेवढं पाहिजे. हरण्या बरं आहे का नाही? डोली तू कशी काय आली? अगं काय नाही, आपल्या हरण्याला बरं आहे का नाही विचारायला आलती. अगं हाय की बरं. आणि काय रे, तिला का सांगितलं नाही? ती कशाची सांगतात? त्या दिवशी त्यांना आवाज देते ते चालल्यात पुढं. अरे सांगायचं. बघ की किती घाबरल्या गत आली. काकू आम्हालाच पळायचं कळत नव्हतं. आम्हीच पळता पळता पडलो होतो माहित आहे का. आणि तिला कुठं सांगू? अरे बघ किती किती घाबरून गेली. जाऊ दे, त्यांनी नाही सांगितलं म्हणून काय झालं. मी पण डॉली, मी पण खबर लावली. मग खबर लावली. फिरायचं कळतं गावात हिंडायचं. गप तू. असू दे का, सारखी उलट काय पोरांना बोलत असत. अगं आहे तुला माहितीये का, ही डॉली का नाही रामेन पाके बघ सारखी भांडत असते बघ. हो. ए किसना गप तू. माझं नको काढू तू. तुझं काढू का मग मी?